Hello students. So let's start to our next day bridge course standard 5th subject English subject teacher Shri Kalskar KN Jilla Parishad Cluster Primary School Bitna bridge course. So dear students, today in our bridge course we will learn the riddles. RIDDLE रिडल म्हणजे कोडे. लिहून घ्या. RIDDLE रिडल म्हणजे कोडे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिडल म्हणजे काय हे माहीतच आहे. तुम्ही बरेच वेळेस तुमच्या मित्रांसोबत असे रिडल्सचे खेळ खेळत असता. रिडल्स म्हणजे कोडे. तर मराठीतून तुम्ही बरेच असे कोडे विचारता. फॉर एक्झाम्पल, मी हिरवा आहे, मी तुम्हाला सावली देतो, उन्हाळ्यामध्ये माझा तुम्हाला खूप फायदा होतो, तर मी कोण? तर याचं उत्तर काय येईल? झाड. हो की नाही? असं दुसरे असे भरपूर काही तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कोडे खेळू शकता. दुसरं अजून कोणतं सांगता येईल? असे तुम्ही भरपूर तयार पण करू शकता. मला आकार नाही, मी तुमची तहान भागवतो, तर मी कोण? पाणी. असे मराठीमध्ये भरपूर रिडल्स तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही तयार पण करू शकता. तर इंग्रजीतील असंच आपण रिडल्स हा घटक आज पाहणार आहोत. तर तुम्हाला रिडल्स म्हणजे काय हे कळाले का? रिडल्स म्हणजे कोडे. आणि हे रिडल्सचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पण बरेचदा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयामध्ये तुम्हाला रिडल्स विचारले जातात. तर रिडल्स म्हणजे कोडे. आपण इथं खाली काही रिडल्सचे उदाहरणं पाहूयात. पहा, या ठिकाणी आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही रिडल्स दिलेले आहेत. ते चांगल्या प्रकारे अभ्यासा आणि तुम्ही पण तयार करा. आणि तुमच्या मित्रांसोबत हा गेम तुम्ही पण खेळू शकता. आणि तुम्ही जे रिडल्स तयार केलेले आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहून त्याचे उत्तरं लिहा. पहा, फॉर एक्झाम्पल, इथे एक रिडल दिलेला आहे. तर पहा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारे रिडल्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पहा बरं, आय ॲम राऊंड अँड आय गो अप अँड डाऊन. पहा, पहिल्यांदा तुम्हाला रिडलचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रिडल हे पूर्ण समजून घ्यावे लागेल. मगच तुम्हाला उत्तर काय ते सांगता येईल. आय ॲम राऊंड, मी गोल आहे. आणि आय गो अप अँड डाऊन, मी वर खाली पण हालचाल करू शकतो. आय गो अप अँड डाऊन. बघा, अशी कोणती वस्तू आहे जी गोल आहे, जी वर खाली करू शकते? यू कॅन थ्रो मी, तुम्ही मला फेकू पण शकता. यू कॅन कॅच मी, तुम्ही मला झेलू पण शकता. प्लीज बी केअरफुल, पण मला हाताळताना काय करा? काळजीपूर्वक रहा. किंवा विथ मी नियर द विंडोज, पण ज्यावेळेस तुम्ही मला खिडकीजवळ घेऊन जासाल, खिडकी ज्यावेळेस जवळ असेल त्यावेळेस मात्र माझी काळजी घ्या. तर मी कोण? बघा, आय ॲम राऊंड, मी गोल आहे. आय गो अप अँड डाऊन, मी वर खाली करू शकतो. यू कॅन थ्रो मी, तुम्ही मला फेकू शकता. यू कॅन कॅच मी, तुम्ही मला झेलू शकता. पण तुमच्या आजूबाजूला जर खिडकी असेल, इफ बट बी केअरफुल, पण काळजीपूर्वक राहा. इफ देर इज अ विंडो नियर यू, पण तुमच्याजवळ जर खिडकी वगैरे असेल तर मला हाताळताना थोडं काळजी घ्या, कारण का माझ्यामुळे ती फुटू शकते. तर हू ॲम आय, तर मी कोण आहे? याचा आन्सर दिलेला आहे बघा, बॉल. बरोबर आहे ना? तर या रिडलसोबत कोणता आन्सर मॅच करेल? बॉलचं. बॉल गोल पण आहे, तो वर खाली पण करू शकतो. तुम्ही बॉलला कॅच पण करू शकता, थ्रो पण करू शकता. आणि जर बॉल खिडकीजवळ वगैरे तुम्ही खेळू लागला
तर ते खिडकी फुटू शकते. त्याच्यामुळे ते बॉल तुम्हाला म्हणत आहे बी केअरफुल विथ मी नियर द विंडोज. ओके. नाव वी विल सी आवर नेक्स्ट रिडल. बघा, दुसरी रिडल पहा, दुसरे कोडे पहा. सोपं आहे. तुम्ही भरपूर असे रिडल्स पहिले पण तुमच्या परिपाठामध्ये तुमच्या मित्रांसोबत वगैरे विचारलेले आहेत, हो की नाही. पुढचं रिडल पहा. इट फ्लाईज इन द एअर. इट फ्लाईज इन द एअर. ती हवेमध्ये उडते. ते हवेमध्ये उडते पण ते पक्षी नाही. बट इट इज नॉट अ बर्ड. इट फ्लाईज इन द एअर बट इट इज नॉट अ बर्ड. हवेमध्ये उडते पण ते पक्षी नाही. पीपल ट्रॅव्हल इन इट. पीपल म्हणजे लोक. लोक काय करतात? ट्रॅव्हल इन इट. त्याच्यामध्ये प्रवास करतात. माइल्स अवे. खूप दूरवर प्रवास करतात. व्हॉट इज इट? तर ते काय आहे? बघा बरं काय आहे. इट फ्लाईज इन द एअर. ते आकाशात उडते पण पक्षी नाही. बट नॉट अ बर्ड. पीपल्स ट्रॅव्हल इन इट माइल्स अवे. लोक खूप दूरवरपर्यंत त्याच्यामध्ये प्रवास करतात. तर ते काय आहे? व्हेरी गुड. तर दॅट इज ॲन एरोप्लॅन. तर ते काय आहे? एक एरोप्लेन म्हणजे विमान आहे. द आन्सर ऑफ दिस रिडल इज एरोप्लेन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिडल हा अतिशय सोपा घटक आहे, तुम्हाला कळाला असेल नक्कीच. तर असेच भरपूर रिडल्स तुम्ही तयार करा. मराठीमध्ये पण तयार करा आणि इंग्लिशमध्ये पण त्याचं ट्रान्सलेट करा. रिडल्स तुमच्या मित्रांना वगैरे विचारा. आणखी काही रिडल्स आपण पाहूया. सांगा बरं. आय हॅव 4 legs. मला 4 पाय आहेत. आय बार्क. मी भुंकतो. BARK. बार्क म्हणजे भुंकणे. आय हॅव 4 legs. आय कॅन बार्क. मी भुंकू शकतो. अँड आय प्रोटेक्ट युअर हाऊस. मी तुमच्या घराची राखण करतो. प्रोटेक्ट म्हणजे राखण करणे. तर हू ॲम आय? तर मी कोण आहे रे? व्हेरी गुड. तर ते काय आहे? डॉग आहे. राईट. असेच काही दुसरे काही रिडल्स आपण पाहूया. पहा, इथे काही दुसरे रिडल्स आलेले आहेत. पहा. पहिलं रिडल पहा. आय ॲम अ पार्ट ऑफ द बॉडी. मी तुमच्या शरीराचा एक घटक आहे. तुमचं शरीर जे आहे, आय ॲम अ पार्ट ऑफ द बॉडी. मी तुमच्या शरीराचा एक घटक आहे. आय ॲम अबोव द वेस्ट. WAIST. वेस्ट म्हणजे कंबर. मी तुमच्या कमरेच्या वरचा भाग आहे. काय आहे? तुमच्या शरीराचा एक घटक आहे. शरीराचा एक अवयव आहे. आणि कुठलचा अवयव आहे? तुमच्या कमरेच्या वरचा. असे एक क्ल्यूज दिलेले असतात रिडल्समध्ये. मी तुमच्या शरीराचा एक घटक आहे. मी तुमच्या कमरेच्या वरचा अवयव आहे. आय ॲम अबोव द वेस्ट. पुन्हा अजून ह्या रिडल्समध्ये काय क्ल्यूज दिलेले आहेत? आय ॲम व्हेअर बियर्ड्स ग्रो. मी असा अवयव आहे जिथं काय होते? व्हेअर बियर्ड्स ग्रो. जिथं बियर्ड्स BEARDS. बियर्ड्स म्हणजे काय? दाढी. ज्या ठिकाणी दाढी उगवते असा अवयव आहे जिथं दाढी येते. आणि माझं नाव, माय नेम बिगिन्स विथ CH. आणि माझं नाव जे आहे, माझ्या अवयवाचं जे नाव आहे ते CH पासून सुरू होते. तर पहा ते कोणतं अवयव आहे? व्हॉट ॲम आय? तर मी कोण? बघा, पार्ट ऑफ द बॉडी शरीराचा अवयव. अबोव द वेस्ट कमरेच्या वरचा भाग. ज्या ठिकाणी काय होते? दाढी येते. बियर्ड्स ग्रो. बियर्ड्स म्हणजे दाढी. आणि माझं नाव CH पासून सुरू होते. तर व्हॉट ॲम आय? तर मी कोण? दाढी कुठे येते रे? चीनवर येते. CHIN. चीन म्हणजे हनुटी. हनुटीवर दाढी येते की नाही? तर आन्सर इज चीन. पुढचं रिडल पहा.
आय हॅव लेग्स अँड अ बॅक. मला पाय आहेत आणि बॅक पण आहे आणि पाठ पण आहे. मला पाय आहेत आणि पाठ पण आहे. बघा, पाय आहेत, पाठ आहे. आय एम नॉट अलाइव्ह, पण मी जिवंत नाही. ALIVE, अलाइव्ह म्हणजे जिवंत. पण ते काय म्हणले? आय एम नॉट अलाइव्ह, मी जिवंत नाही. यू कॅन सिट मी, यू कॅन सिट ऑन मी, तुम्ही माझ्यावर बसू शकता. सिट म्हणजे बसणे. यू कॅन सिट ऑन मी. बट आय एम नॉट अ सोफा, परंतु मी सोफा नाही. मला पाय आहेत, मला बॅक पण आहे, मला तुम्ही टेकून पण बसू शकता, पण मी जिवंत नाही. बट आय एम नॉट अलाइव्ह. यू कॅन सिट ऑन मी, तुम्ही माझ्यावर बसू शकता, पण मी सोफा नाही. बट आय एम नॉट अ सोफा. आणि माझं नाव कशापासून सुरू होते? माय नेम बिगिन्स विथ CH. माझं नाव CH पासून सुरू होते. तर व्हॉट ॲम आय, तर मी कोण आहे? आन्सर इज चेअर. काय? खुर्ची. बरोबर ना? आणखी काय आपण डिटेल पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काही असे रिडल्स दिलेले आहेत. तुम्ही हे सर्व रिडल्स चांगल्या प्रकारे अभ्यासा, तुमच्या वहीमध्ये लिहा आणि असेच दुसरे काही रिडल्स तुम्ही तयार करा. आणखी एक रिडल पाहूयात आपण. आय ॲम अ गेम, मी एक खेळ आहे. आता हे रिडल तुम्हाला तयार करायचे दुसऱ्या, तुमच्या मित्राला वगैरे विचारायचे आहेत. दुसरे पण रिडल्स तुम्ही तयार करू शकता. आय ॲम अ गेम, मी एक खेळ आहे. फॉर 2 प्लेयर्स, जे की दोनच जण खेळू शकतात. असा खेळ आहे जे दोघं जण खेळू शकतात. आय ॲम अ गेम फॉर 2 प्लेयर्स. आय ॲम प्लेड ऑन अ बोर्ड, आणि हा गेम कुठे खेळला जातो? एका बोर्डवर खेळला जातो. असा गेम आहे जे की दोघं जण खेळू शकतात आणि बोर्डवर खेळला जातो. आय ॲम प्लेड ऑन अ बोर्ड. आणि माझ्या खेळाचं नाव जे आहे, माय नेम बिगिन्स विथ CH. आणि ह्या गेमची सुरुवात, ह्या गेमचं नाव जे आहे त्याची सुरुवात CH पासून होते. आय ॲम नॉट चेकर्स, परंतु मी चेकर्स नाही. तर मी कोण आहे? व्हॉट आय ॲम, तर त्या गेमचं नाव आहे चेस. तर असे काही रिडल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच समजले असतील. तर तुम्ही असे वेगवेगळे रिडल्स तयार करा आणि हे सांगितलेले जे उदाहरण तुम्हाला रिडल्स दिलेले आहेत तुमच्या वहीमध्ये लिहा. ओके, सी यू. पुढचे काही रिडल्स पहा, राहिले होते आपले. पुढचे काही रिडल्स पहा. हे एक रिडल्स आहे. या रिडल्सचं उत्तर चेस आहे. पुढचं पहा. हे एक इथं रिडल दिलेलं आहे, व्यवस्थित वाचा आणि एक सराव म्हणून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणखी काही रिडल्स आहेत पहा. हे पहा, हे रिडल्स पहा. आता हे कोण सांगा. अशाच प्रकारचे रिडल्स तुम्ही तयार करू शकता. आणि असेच रिडल्स तुम्हाला परीक्षेमध्ये पण विचारतात. आय ॲम फुल ऑफ होल्स, मला खूप काही छिद्र असतात. आय ॲम फुल ऑफ होल्स. आय कॅन होल्ड वॉटर, मी पाणी धरून ठेवू शकतो. व्हॉट ॲम आय, तर मी कोण? असं काय आहे रे ज्याला खूप छिद्र असतात आणि जे पाणी असं धरून ठेवते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर? काय आहे? स्पंज. SPONGE, स्पंज. हो की नाही?
हे पहा, व्हॉट हॅज मेनी कीज, व्हॉट हॅज मेनी कीज बट कांट ओपन एनी डोअर्स. असं काय आहे रे ज्याला खूप चाव्या असतात, खूप चाव्या असतात बट कांट ओपन एनी डोअर्स, पण ते काय कोणताही दरवाजा खुलू शकत नाही. खूप चाव्या असतात पण कोणतेही दरवाजा खुलू शकत नाही, तर ते काय आहे? पियानो. PIANO, पियानो. पियानो ते वाजवायचं इन्स्ट्रुमेंट असते पहा, तुम्हाला माहीत असेल. त्याला खूप काही चाव्यासारखे बटणं असतात, पण ते काय कोणतेही दरवाजा खुलू शकत नाही. तर ह्या रिडलचं उत्तर आहे पियानो. हे पहा, व्हॉट कांट बी यूज्ड अंटिल इट्स ब्रोकन. असं काय आहे जे फुटल्याशिवाय वापरता येत नाही, म्हणजे फोडूनच वापरावं लागते. व्हॉट कांट बी यूज्ड अंटिल इट्स ब्रोकन, काय आहे? तर त्याचं उत्तर आहे एग. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काही सराव म्हणून तुम्हाला रिडल्स दिलेले आहेत. हे रिडल्स चांगल्या प्रकारे वाचा आणि त्याची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहा आणि ग्रुपवर पाठवा. दिसायला का सर्वांना? पहा, हे एक रिडल आहे, हे दुसरं रिडल आहे, हे तिसरं रिडल आहे, हे चौथं रिडल आहे. या सर्वांची उत्तरं तुम्हाला लिहून पाठवायची आहेत. पहा, हे 5वं रिडल आहे, हे 6वं रिडल आहे, हे 7वं रिडल आहे, हे 8वं रिडल आहे. व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये याची उत्तरं लिहा. तर रिडल्स म्हणजे कोडी, हे थोडक्यात आत्ता तुम्हाला समजलं असेल. चांगला याचा अभ्यास करा आणि दुसरे रिडल्स तयार करा. ठीक आहे, तर मग सी यू.